स्वातंत्र्य दिवसानिमित्त मी माझ्या गावात मुळगावी संतूर पिंपरी इथे आले होतो आणि इथे येऊन मी शाळेची पाहणी केली। तर शाळेमध्ये जे आहे ते मुलांना बसायला बेंच नाही, सगळे मुलं खाली बसतायत। दुसरी पाण्याची सुविधा नाहीये, मुलांना प्यायचं पाणी नाहीये। तिसरी जी प्रॉब्लेम आहे ती जी आहे की बाथरूम घाण आहे, तिथं पाण्याची सुविधा बाथरूममध्ये वापरायचं पाणी नाहीये। खिडक्या फुटलेल्या आहेत, त्या खिडक्यांना झाकण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅनरनी। तर ही अवस्था इथलची आहे। पण इथलचे जे सरपंच सर आहेत आणि इतर जे लोक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि ते म्हणतायत की आम्ही शाळा एका आठवड्याच्या आत ठीक करू ही। तर मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच प्रकारे ठीक होणार आहे। आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या शाळा ठीक कराव्या लागतील। जर आपण या देशातल्या शाळा ग्रामीण भागातल्या ठीक नाही केल्या तर आपण कधीही विकसित होऊ नाही शकत। कारण की देश जो आपला राहतो, भारत जो राहतो तो गावांमध्ये राहतो, तो ग्रामीण भागात राहतो आणि या ग्रामीण भागातले मुलं मुलीच या देशाचं खऱ्या अर्थाने भविष्य आहे आणि आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत। तर मी सरपंच साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आज इतकं सहकार्य केलं आणि त्यांनी गॅरंटी दिली की ते एक आठवड्याच्या आत यातल्या बऱ्याचशा गोष्टी नीट करतील आणि त्याच्यामुळे मुलंही भरपूर खुश झालेले आहेत। तर आपल्याला अशाच प्रकारचं इंटेन्शन पाहिजे जिथं लोक तयार आहेत काम करायला। लोकांना काम करायचं आहे, पण काही वरतून अडचणी असतात, वरतून निधी येत नसतो कधी कधी, किंवा वरतून हे जरी इथून गेले की शाळेत मला हे लागते, ब्युरोक्रॅटिक प्रोसेस इतका अवघड करून ठेवलेला आहे की हे तरी काय करतील। यांना जर बेंच, यांनी असं नाही की यांनी बेंच मागितले नसतील, यांनी मागितले असतील, पण वरतून टेंडर नाही झालं, हे नाही झालं, किंवा इथं अडकले तिथं अडकले। तर वरतून इतक्या सगळ्या अडथळे असतानाही जे सरपंच शाळा नीट करण्यासाठी प्रयत्न करतायत, मला त्यांचे आभार मानायचे। आणि यांच्यासोबत बाकी कुठल्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जे काही लोकांची असं इंटेन्शन आहे की सरकारी शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी त्यांना म्हणतोय की आपण जर सगळे आता एकत्र मिळून काम करू तर आपण नक्की शाळा चांगली करू। आणि सरपंच साहेब, मी तुम्हाला म्हणतोय ह्या 4-5 ज्या गोष्टी आपण बोललो ना, तुम्ही ह्या फक्त करा। पुढच्या आठवड्यात आपण परत प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि पुढच्या आठवड्यात आपण दाखवू की आपल्या गावातली शाळा कशी आहे। कॉक्रोच जनता पार्टीचं जे पेज आहे ज्याच्यावर 25 मिलियन लोक फॉलो करतात, तिथं आपल्या गावाचं नाव जाईल, तुमचं नाव जाईल की तुम्ही शाळा नीट केली आहे। मी ग्रामपंचायतच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो की 8 दिवसात जे काही उणीव राहिलेले आहेत, एकतर ती शाळेचं नवीन बांधकाम झालेलं आहे, तिथं संरक्षण भिंत सुद्धा केलेली आहे, शौचालय सुद्धा आम्हाला जिल्हा परिषद मार्फत मिळालेलं आहे। परंतु जे काही उणीव आहेत, जे खाली जागा असल्यामुळे परकड्यासाठी विद्यार्थी खेळतात आणि ते खेळण्यामुळे दगड लागल्याने ती काचा फुटलेल्या, त्या काचा आम्ही सुधारित करून देऊ। पाण्याची परमनंट 24 घंटे त्याची सुविधा आम्ही तिथे करून देऊ आणि शौचालय जे काही व्यवस्था असेल साफ स्वच्छता करण्याची ते तिथे देऊ। बोर वगैरे आम्ही तिथे घेतलेलाच आहे। ते ह्या ज्या काही उणीव आहेत 2-3 ज्या राहिलेल्या आहेत, ह्या नक्कीच ग्रामपंचायतच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या सहकार्यानं नक्कीच आम्ही ते काम पूर्ण करू, असा आम्ही तुम्हाला शब्द देतो। आणि तुम्हाला देतो म्हणजे आम्ही भारताला देतो, कारण की आमचं नाव संतूर पिंपरीचं एवढा मोठ्या उंचावर तुम्ही आज जागतिक लेवलला नेलेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि तुमचं यश नक्कीच अजून तुम्हाला याच्यामध्ये यशमध्ये भरभराटी मिळो हीच आमची तुम्हाला शुभेच्छा आहे। अभिजित सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना शिक्षण सोडून 100 कामे लावल्या जातात। आत्ताचं काम आहे SRIचं। आता इथलचे मुख्याध्यापक 2 महिने झाले शाळेकडे आलेच नाही, बरोबर ना सरपंच? सरांनी मला ते सांगितलं की जर आम्हाला जर SIRच्या ड्युटीवर लावतील तर मग ते काय करतील। तर हे सगळं जर शिक्षण म्हणजे जे काही टीचर्स आहे, मला वाटतं टीचरचं फक्त एकच काम असलं पाहिजे, ते आहे मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं। SIRसाठी तुमच्याकडे पैसा नाही का, दुसरे तुम्ही लोक लावा ना, त्याच्याने लोकांना रोजगारी भेटतील। देशात तशी बेरोजगारी खूप झाली आहे ना, तर SIRसाठी तुम्ही बाहेरून लोक हायर का नाही करत? टीचर्सला का तुम्ही SIRच्या कामावर लावतात? कारण की तुम्हाला पैसे वाचवायचे, फुकटमध्ये तुम्हाला काम करून घ्यायचं आहे ना, तुम्ही करा हायर। देशात एवढी बेरोजगारी, तर SIRसाठी लावा। तर हा सगळा प्रकार थांबवला पाहिजे। टीचर्स ऑलरेडी खूप मेहनत करतात, ते पूर्ण दिवसभर शाळेत राहतात, एवढ्या सगळ्या मुलांना एकत्र सांभाळणं सोपं काम नसतं आणि त्याच्यात तुम्ही त्यांच्यावर अजून दुसरी ड्युटी लावताय। हे सगळं थांबवलं पाहिजे। टीचर्सला फक्त टीचिंगचंच काम दिलं पाहिजे, फक्त मुलांना शिकवण्याचं काम असलं पाहिजे। बाकीचे जे तुम्ही 12 भानगडी त्यांच्या मागे लावता ते नाही लावल्या पाहिजे। आज या अभियानाची सुरुवात हिंगोलीतून केली आहे। स्कूल ठीक करो, शाळा ठीक करा। हिंगोलीच्या विषयी जर पाहिला आपण तर हिंगोलीमध्ये जिल्ह्यामध्ये 2 जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आहेत आणि या सर्वांना धोरण जबाबदार आहे असं मला वाटतं का स्थानिक प्रशासन जबाबदार असेल? काय तुम्हाला काय वाटतं? मला याच्या मागं वाटतं की जे सरकारचं धोरण आहे ते जबाबदार आहे। कारण की मागच्या 10 वर्षात, तुम्ही हिंगोलीच्या 2 शाळा बोलले, मागच्या 10 वर्षात देशभरात 94,000पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद पाडण्यात आल्या। ते एक धोरण आहे की सरकारी शाळा चांगल्या नाही करायच्या, सरकारी शाळा बंद पाडायच्या। त्याने होणार काय?
सरकारी शाळांना फायदा होईल आणि त्याने होणार काय, प्रायव्हेट शाळांना फायदा होईल. आणि प्रायव्हेट शाळा कोणाच्या आहेत, देशभरातल्या प्रायव्हेट शाळा कोणाच्या आहे, कोण चालवतं, कोण, मग यांचेच मंत्री, यांचेच खासदार, यांचेच आमदार, यांच्याच सगळ्यांच्या प्रायव्हेट शाळा आहेत. तर त्या शाळांना फायदा पोहोचावा म्हणून हे सरकारी शाळांची अवस्था खराब करता आधी आणि त्यानंतर त्या सरकारी शाळांना बंद पाडतात. काय मागणी करा मोदी जिल्ह्याचे पालकमंत्री आज इथं ध्वजारोहणासाठी आले आहेत आणि तुम्ही एका शाळेचा नमुना पाहिला, बऱ्याच ठिकाणी अशा शाळेची दुरावस्था आहे. शाळांच्या इमारतीची बऱ्याच ठिकाणी, शहरातील देखील काही शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्यांची देखील इमारत दुरावस्था आहे. आज पालकमंत्री इथे आहेत, काय त्यांना आवाहन करायला, विनंती कराल शाळांसाठी? पालकमंत्र्यांना मला असं म्हणायचं आहे, देशाला आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होतात. 80 वर्षानंतर म्हणजे ज्या देशाला 80 वर्ष झालेत, 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या शाळेत पाण्याची सुविधा नाही आहे, मुलांना बेंच बसायला नाही आहे, जमिनीवर बसावं लागतं मुलांना. काय केलंय मग 80 वर्षात आपण? काय केलं तुम्ही इतके वर्ष सरकारमध्ये राहून? तुम्ही स्वतःसाठी, म्हणजे तुम्ही एकदा आमदारने निवडून आले, तुमचे बंगले होऊन जातात, तुमच्याकडे फॉर्च्युनर येऊन जातात, त्याच्यात तुम्ही मंत्री झाले तर तुमचे फार्म हाऊस होऊन जातात. पण ज्या शाळा आहेत त्या अजून खराब होत जातात. तर करता काय तुम्ही सरकारमध्ये सगळे बसून? 50 खोके एकदम ओके. या मुलांचं काय, यांच्या भविष्याचं काय? यांच्या भविष्यासाठी कोण काम करणार आहे? तुम्हाला यांच्यासाठीच निवडून आणलेले ना. ते सगळं सोडून तुम्ही एकदा जिंकून आले, तुमचे बंगले बांधतात, तुम्ही गाड्या घोड्या घेतात, तुमचे फार्म हाऊस तुम्ही बांधतात, तुम्ही तुमचं आयुष्य मस्त जगतायत. पण ज्या लोकांनी देशात आपल्या ज्या सगळ्यात जास्त वोटिंग होतं, ते वोटिंग कुठून होतं? शहरातून नाही होत. देशातलं सगळ्यात जास्त वोटिंग ग्रामीण भागातून होतं. हे लोक का वोट करतात? कारण की यांना असं वाटतं की आमचं जे आयुष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे, आमच्या जे मुलांचं भविष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे. त्यामुळे ते तुम्हाला दिवसभर उन्हात राहून मतदान करतात. शहरातले लोक मतदान नाही करत जास्त, ते जातात 1-2 तास थांबतात आणि निघून जातात घरी, की माझ्याकडून होणार नाही. पण हा शेतकरी, हा कामगार दिवसभर रांगेत उभा राहून तुम्हाला मतदान करतो, कारण की त्याच्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही करता काय? काहीच करत नाही तुम्ही. पाण्याची साधी सुविधा नाही आहे. काय केले आपण आपल्या देशात मग 80 वर्षात? नवीन PM हाऊस बांधले आपण, नवीन पार्लमेंट बांधली आहे, संसद नवीन बांधली आहे. तशा सरकारी शाळा का नवीन बांधण्यात येत नाही आपल्याकडून? ते हे धोरण बदललं पाहिजे. तुमचं जे काही सत्तेत असल्याचं जे तुम्ही आहे, तुमचं गाड्या घोड्या, बंगले, फार्म हाऊस, नवीन संसद, नवीन PM हाऊस, ते सगळं बंद पाडा, ते सगळं बंद करा. जे आधी करा ते सरकारी शाळा नीट करा ग्रामीण भागातल्या. तुम्हाला नवीन PM हाऊस भेटल्याने देशाची प्रगती होणार नाही आहे. तुमच्या गाडी घोड्यांनी, तुमच्या फार्म हाऊसनी, तुमच्या बंगल्यांनी देशाची प्रगती होणार नाही. देशाची प्रगती होईल ती तेव्हाच होईल जेव्हा ग्रामीण भागातल्या शाळा नीट केल्या जातील. अभिजितराव, वेगळा प्रश्न आहे थोडासा. देशाला स्वातंत्र्य 80 वर्ष होत आहे, तुम्ही इक्वेलिटीची गोष्ट करता, सर्वांनी इक्वेलिटी ठेवली पाहिजे. काल परवा जे आहे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी उत्तराखंड ठिकाणी सभा घेतली. त्यानंतर काही संघटनांनी ती जागा जी आहे ती विटंबना झाली असा दावा करत तिथं गंगाजळ शुद्धीकरण केलं. कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? मला तेच म्हणायचं, 80 वर्ष झाल्यानंतरही जर आपल्या देशात अशी मानसिकता असेल, जिथं आपण अजूनही जातीवादात अडकलो आहे, तर आपण काय विश्वगुरू बनणार आहे? सगळा जग पुढं चालला आहे. AI वर गोष्ट करतोय, सेमीकंडक्टरवर गोष्ट करतोय. सेमीकंडक्टरमध्ये युरोप कसा पुढे जाईल, अमेरिका कसा पुढे जाईल, AI मध्ये युरोप कसा पुढे जाईल, अमेरिका कसा पुढे जाईल. रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा असो, हायड्रो पॉवर असू द्या, याच्यात कशी प्रगती केली जाईल, सगळा जग यावर चर्चा करतोय. आणि आपल्या देशात आपण कशावर अडकलोय? मागच्या 10-12 वर्षापासून हिंदू मुसलमान. काय होतं महाराष्ट्रात मागच्या इलेक्शनला नारा, बटोगे तो कटोगे, हे असे नारे चालू आहे. याच्याने काय होणार आहे? या कटोगेच्या नाऱ्याने काय लोकांना रोजगार भेटणार आहे? काय शाळा ठीक होणार आहेत? जातीवादाने काय होणार? हे जे तुम्ही बोलता ते जातीवादाचं प्रकरण आहे. काय होणार आहे याच्याने? कोणाचं आयुष्य चांगलं होणार आहे? तर हे कुठं ना कुठं लोकांनाही समजलं पाहिजे. या भानगडीत पडू नका. तुम्हाला जे करायचं आहे ते शिक्षणावर काम करायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः या गोष्टीत शिक्षित होणार नाही, शिक्षित होणं म्हणजे फक्त डिग्री घेणं नसतं. एक चांगला माणूस बनणं, एक चांगला नागरिक बनणं, तेही शिक्षण असतं. ते समजा तुम्ही आधी. आणि ते तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही संविधान वाचाल. संविधानामध्ये कुठंच जातीवादाला जागा नाही दिलेली. मग का आपण जातीवाद करतोय? संविधान विरोधी काम आहे हे. का आपण धर्मावर एकमेकांशी एवढी हे करतो? कशासाठी करतोय आपण एवढं डिस्क्रिमिनेशन? संविधानात तर कुठंच लिहिलेलं नाही. तर स्वतःलाही थोडं सुशिक्षित करा. फक्त डिग्री घेणं म्हणजे शिक्षण नसतं. चांगला नागरिक बना, चांगला माणूस बना. जातीवादानी आणि हे काही धर्माच्या नावावर होतं त्याच्याने देशाचं काहीच भलं होणार नाही. हे आपण मागच्या 10-12 वर्षात पाहिले. काय झाले मागच्या 10-12 वर्षात?
आपल्या देशात एवढं आपण जातीवादाचं राजकारण केलं, धर्माचं राजकारण केलं, त्याच्यामुळे झालं काय, मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आपल्या देशात आहे आज. पण त्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही. का? कारण की आपल्याला धर्माचं पडले, जातीचं पडले. धन्यवाद. पंतप्रधान आज म्हणाले की काही दिमागी नक्सल आहे त्यांना ठीक केलं जाईल. कोणते दिमागी नक्सल? दिमागी नक्सल म्हटलेलं आहे. अर्थ काय याचा? काय सांगतो त्याने कोणाला बोलला असेल? मला नाही माहिती कोणाला आज बोलले. बोलले ते त्या ठिकाणी की बाबा काही दिमागी नक्सल आहे त्यांना बरोबर ठीक केलं जाईल. नाही, मला तर माहिती नाही दिमागी नक्सल असतं काय, मी पहिल्यांदा ऐकतोय. पंतप्रधानांच्या डोक्यात काही दुसरं चालू असेल. सर, एक शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आहे महाराष्ट्र आणि मराठवाडा, बरोबर. त्यात हिंगोलीमध्ये बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्मल सुसायटर आहे. त्याच्यासाठी काही शासकीय धोरणं हे जबाबदार आहेत असं वारंवार पुढे आलेलं आहे. तर शेतकरी आत्महत्येवरती तुम्ही आता मराठवाड्यातले हिंगोलीचे भूमिपुत्र आहे, काय तुमचं पुढचं विजन असेल शेतकरी आत्महत्या? करू सर, आम्ही त्याच्यावरही करू, एक एक करून करू ना. आता आम्ही आधी नीटचा मुद्दा घेतला होता, आता आम्ही सरकारी शाळांचा घेतोय. पुढचा मुद्दा हे शेतकऱ्यांच्याच मुलांसाठी करतोय ना आम्ही, कोणासाठी करतोय? त्यांच्या शेतकरी बापाने गळफास घेतलाय सर. नाही, तेच सांगतोय ना. आई त्यांचे वडील का गळफास घेत असेल त्यांनाही दिसत आहे ना. मी माझ्या मुलांना कसं शिकवणार आहे पुढे जाऊन? फक्त म्हणजे दुष्काळ पडणं कारण नाही आहे, त्याच्या मागे की माझं घर कसं चालवणार, माझ्या मुलांचं शिक्षण कसं करणार, माझ्या मुलांचं भविष्य कसं घडवणार, ते दडपण आहे शेतकऱ्यांवर. आपल्याकडे लाखो रुपये आदिवासी शाळांचे जे वसतिगृह आहेत त्यांना दिले जातात, परंतु तिथं कुठल्याही सोयीसुविधा मिळत नाहीत. विदर्भात एक घटना घडली, साप चावून मुलं वारले आणि ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे. निवासी आदिवासी वसतिगृह असो किंवा शासकीय अनुदानित असो, त्यांची दुरावस्था आहे. अशा ठिकाणी कुठे भेट देणार आहेत का, पाहणी करण्यात? नक्की पाहणी करणारे. आता इथून पुढचे काही दिवस मी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जाण्याचा प्रयत्न करेन आणि तिथं काय ग्राउंडची सिच्युएशन आहे ते बघायचा प्रयत्न करेन. आजच्या दिवसभराचा शेड्यूल काय? आज दिवसभराचा शेड्यूल अजून काही शाळांमध्ये जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.